हाय फ्रेंड, तर घर क्वीन अनिता या चॅनलवरच्या नवीन ब्लॉगवर तुमचं मनापासून स्वागत आणि दंडवत प्रणाम तुम्हा सगळ्यांना। तर तुम्हाला माहितीच आहे की 8 दिवसापासून मी माझ्या माहेरी आलेली आहे। तर हे जे काही आहे ते माझ्या माहेरचं घर आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझं माहेरचं रुटीन शेअर करणार आहे आणि आम्ही बहिणी सगळ्या मिळून माझ्या बहिणीचं कसं करतो। तर जे आणि माझं माहेरचं जे घर आहे ना ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉगमध्ये आजच्या। तर सर्वात पहिले ना मी खालच्या घरापासून स्टार्ट करेन आणि छोटंसंच आहे पण छान आहे। आमचं पहिलं घर छोटं होतं पण आता थोडंसं डेव्हलप होतं, आता डबल मजली आहे। तर सिटीमध्ये तेवढं पण घर असणं खूप महत्त्वाचं आहे। तर आता ना मी तुम्हाला खाली जाईल आणि मग खालच्या घरापासून मी वरचं घर जे आहे ना ते पूर्ण दाखवेल। तर चला मग आपण जाऊया खालच्या रूममध्ये। तर इथे ना आता स्टार्टिंग पासून मी तुम्हाला घर दाखवते आहे। खाली ना रेंटनीच दिलेलं आहे घर। ह्या डबल रूम आहे। तर पलीकडचे ज्या रूम आहे ना त्या पण रेंटनी दिलेल्या आहे आणि ह्या 2 रूम मध्ये माझी बहीणच राहते रेंटने। इथे आमची मुलं खेळत आहे। ही माझी आजी बसलेली आहे वट्ट्यावरती आणि आता ना ह्या रूम मधूनच मी एंट्री करणार आहे। गेट मधून आमची मेन एंट्रन्स आहे पण आता ना मी इथूनच एंटर करून तुम्हाला दाखवते आहे। ह्या दोघी बहिणी आहे माझ्या आणि हे माझे छोटे बहिणीचं क्यूटी पाय छोटंसं पिल्लू आणि ही सगळ्यात छोटी बहीण आहे माझी। डबल रूम आहे या आणि बॅक साईडला ना हे छोटंसं किचन आहे। इथे टॉयलेट बाथरूम आहे। इकडून मेन एंट्रन्स आहे आमचा। तर ह्या साइडने पण मी तुम्हाला दाखवते। तर इकडून मेन एंट्रन्स आहे आणि इकडून पण आम्ही येऊ शकतो किंवा तिकडून पण। आता रेंटने दिल्यावर आम्ही इकडूनच येतो पण आता ना सध्या बहीण राहते म्हणून मी इकडून आलेले। आणि हे जे स्टेप्स आहे ना ते डायरेक्ट आमच्या हॉलमध्ये जातात। इथे गॅस सिलेंडर ठेवलेले आहे। इथे शूज रॅक। तर इथे ना शूज काढण्याऐवजी ना मुलं शूज चप्पल तर मुलं काय करतात खालीच काढतात मेन एंट्रन्स मध्ये। तुम्ही बघू शकता इथेच काढतात चप्पल वगैरे। आता हे डायरेक्ट स्टेप्स जे आहे ना त्या हॉलमध्ये जातात। आमचा टुकटुक आहे। इथे आमचं ना डोरच्या समोरच टॉयलेट बाथरूम आहे। इकडे टॉयलेट आहे, इकडे वॉशरूम आहे। तर मुलं छोटी मुलं असल्यामुळे ना खूपच ये-जा करतात वॉशरूम मध्ये, त्यामुळे ना डोर कधी पण उघडतात, लॉक पण करत नाही। आणि हे जे स्टेप्स आहे ना त्या टेरेसवर जातात। हा आमचा मेन डोर आहे हॉलचा। समोरच ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फ्रेम आहे आणि गौतम बुद्धांची पण फ्रेम आहे शेजारीच। ही मॅट्रेस आम्ही अशीच उभी करून ठेवली आहे। आमचा हॉलचा जो स्पेस आहे ना तो खूप मोठा आहे। दोन रूमचा एक हॉल आहे आमचा। इथे पप्पा ना फोनवर बोलत होते भावाला आणि इथे मम्मीचा फोटो आहे टीव्हीच्या साईडलाच आणि साईडलाच ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आणि गौतम बुद्धांची मूर्ती आहे। आणि हॉलमधून डायरेक्ट एंट्री पण किचनमध्ये होते आणि बेडरूममधून पण एंट्री होते किचनमध्ये। तर हा आमचा किचन आहे। तर हा किचन आहे आणि किचनमध्ये ना आता स्वयंपाक वगैरे आवरला, भांडी वगैरे घासून ठेवलेली आहे। आणि किचनच्या साईडला हा बेडरूम आहे, वॉर्डरोब वगैरे आणि एक्स्ट्राचं सामान आहे। हे जे शोकेस आहे ना ते खूप जुनं आहे। आमच्या लहानपणी पप्पांनी बनवून घेतलेलं होतं। आणि बेडरूमच्याच बाहेरच्या साईडला ना गॅलरी आहे आमची। ही गॅलरीमध्ये लाईट वगैरे लावलेलं नाही तर त्यामुळे ना अंधार दिसतोय। आणि आमची ही गल्ली आहे समोरच। चला मग असं माझं माहेरचं छोटंसं होम टूर होतं। भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये। आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बाय।